कृष्ण मंदिर वडू, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी मी आलेलो आहे. ध्वज फडके उंच नभा, हा ध्वज फडके उंच नभा. बाजीराजांच्या बलिदानानं भारतभर विख्यात असलेली ही वडोगावची भूमी, या ठिकाणी कैवल्यवासी महंत मुळावकर बाबा यांच्या प्रयत्नातून साकार झालेलं हे मंदिर आणि त्या मंदिराची पुढची वाटचाल ज्या क्षमतेनं, ज्या योग्यतेनं विद्यमान महंत चालत आहेत, त्या महंत श्री मुळावकर बाबांना धन्यवाद. ज्यांचं व्याख्यान, ज्यांना भागवताचार्य अशी उपाधी दिली गेली आहे, अशी आमची स्नेही महंत श्री चिरडे बाबाजी, भागवताचार्यांचं प्रवचन ऐकायचं आहे. म्हणून मी महंत श्री मुळावकर बाबांना या कार्यक्रमाबद्दल आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला धन्यवाद आणि शुभेच्छाही देतो की त्यांनी दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम अव्याहत सुरू ठेवलेला आहे. यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते, आपण एकत्र येतो, आपली विचार आपण एकमेकांमध्ये वाटून घेतो. हा सोन्याचा दिवस आपण ज्यांच्या प्रयत्नातून पाहत आहोत आणि ज्यांना अनेक सद्भक्तांनी या कार्यासाठी हातभार लावला आहे त्यांनाही शुभेच्छा देतो. कारण माझा वेळ मी महंत श्री चिरडे बाबांना देतो आणि त्यांनी तो सत्कारणी राहावा. 1 मेची पूर्वसंध्या आणि 30 एप्रिलला प्रणाम असा हाचा दिवस आहे. हा दिवस अवघ्या महाराष्ट्राकरता नाही, तमाम मानव जातीच्या दृष्टीने विचार केला, भारताच्या इतिहासाचा विचार केला तर अत्यंत महत्वाचा आहे. उद्या कामगार दिवस साजरा करणार आहे, हा महत्वाचा नाही. मे महिना अत्यंत महत्वाचा आहे, कारण याच मे महिन्यानं या महाराष्ट्राच्या मातीनं असा एक सपूत दिला की ही माती सुजलाम सुफलाम करून गेली. 14 मे 1657 छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, तो मे महिना. आणि कृष्ण जन्माचा जो महिना येतो तो जो आनंदी वाटतो ना, की या महिन्यात कृष्ण जन्माला आला, ज्या श्रावण महिन्याला आम्ही पुण्य पावन म्हणतो. मी कृष्ण कथाकार आहे, मला हे प्रवचन येत नाही, हा प्रवचनाचा प्रांतही मी आपला ठेवलेला नाही, हा गुरुजनांचा आहे.
माझा प्रांत आहे भागवत कथा करणे, मस्त गाणी म्हणणे, मस्त कथा अगदी यथेच्छ सांगणे. तर हा प्रांत माझा नाही, मी गुदमरून जातो. बाबा म्हटलेत माझ्यावर ओझं झालं, पण खऱ्या अर्थानं मी गुदमरलोय. येतानाही आज येणं गरजेचं होतं दोन गोष्टीतून, की मला असं वाटतं मुळावकर बाबा गेल्यानंतर या गावाला परत आलो नाही. मुळावकर बाबा जेव्हा होते त्यावेळेला मात्र दरवर्षी मी यायचो. आणि नेमकं मला 30 एप्रिल जेव्हा सांगितली, क्षणभरात मला तो विजयसारखा धक्का बसला की 30 एप्रिलच्या सायंकाळी जर जायला मिळत असेल तर 1 मेला आपण प्रणाम करणार आहोत. मी नक्कीच कृष्ण भक्त आहे. भागवत कथा सांगत असताना पहिली कथा मी सुरुवात करत असतो राजा परीक्षितीची. राजा परीक्षितीला धर्म सांगण्याकरता, राजधर्म सांगण्याकरता पांडव गेल्यानंतर धर्मराजा युधिष्ठिर थांबला. पांडव गेली, कन्हैयानं सांगितलंय, त्यांना कलिधर्म सांगितलं की उद्या कलियुग सुरुवात होणार आहे, तुम्ही निघा. गेलीत. मात्र राजा धृतराष्ट्र मागे युधिष्ठिर थांबला आणि कन्हैया सांगितलं कृष्णा थांबावं लागेल. परीक्षितीला राजधर्म समजवायचा आहे, मला तो सांगायचा, मला थांबावं लागला. तो राजधर्म ज्या परीक्षितीला सांगितला तो राजधर्म मात्र महाभारतात कुठेही सापडत नाही की राजधर्म नेमका काय होता, कसा असला पाहिजे. काय सांगितलं राजधर्मानं, त्या परीक्षितीला काय शिकवलं असेल तो राजधर्म, तो कळालाच नाही. आणि मग मात्र राजा संभाजी महाराजांचं चरित्र जेव्हा वाचावं ना, त्यावेळेला माझ्या राजानं तो राजधर्म लिहिलाय. हा, बुधभूषण नावाचा जो ग्रंथ आहे तो राजधर्म आहे. बुधभूषण ग्रंथ वेगळा नाही, त्या राजाचा असलेला धर्म, राजाला प्रजा कशी वागवावी, प्रशासकीय वचक कसा असावा आणि राजाची कर्तव्य काय काय या बुधभूषण ग्रंथामध्ये आज बघा तुम्ही लिहिला गेलेला संभाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वीचा इतिहास तेव्हा लिहिला. म्हणजे आम्हाला महाभारतात जे शोधायचं आहे ना, संभाजी महाराजांच्या चरित्रात इथे सापडतं की बुधभूषण ग्रंथ हा केवळ राजधर्मावर लिहिला गेला, संस्कृत मध्ये लिहिला गेला. लिहिण्याचा कालखंड काय गमतीचा, वयाच्या 17व्या वर्षी लिहिलं गेलेलं संस्कृतचं महाकाव्य. हो, संस्कृतचं महाकाव्य का समाजात आलं नाही काय माहिती. कदाचित संभाजी महाराजांचं बुधभूषण नावाचा हा ग्रंथ जर समाजामध्ये आला असता तर आजच्या राजकर्त्यांना नक्कीच राजधर्म समजून सांगावा लागला नसता की बाबा रे राजाचा धर्म आहे, हा राजाचं कर्तव्य आहे. जर छत्रपतींच्या इतिहासामध्ये मी कृष्णावर बोलणार, नक्की बोलणार. या मातीचं मला आकर्षण आहे, मला इतिहास आवडतो. मानवबाबांचा असला का महाराष्ट्राचा असला मला इतिहास आवडतो, मग वैष्णवांचा सुद्धा आवडतो. इतिहासामध्ये गेल्याशिवाय तुम्ही आम्ही भेटत नाहीत. हा, चरित्रामध्ये गेल्यानंतर देव भेटतो, परंतु इतिहासामध्ये गेल्यानंतर तुम्ही आम्ही भेटतो. आणि तुम्ही आम्ही भेटल्यानंतर तुम्ही आम्ही आमच्यात कंपॅरिझन करतो की अरे तो कुठे आहे, आपण कुठे आहोत, ते कुठे होते, आपण कुठे आहोत, हे कंपॅरिझन करता येतं. आणि म्हणून इतिहासाची मला नक्की आवड, आकर्षण आहे इतिहास. मी बोलणार, कृष्णावर बोलणार, नक्की बोलणार, मानवांच्या इतिहासावर नक्की बोलणार, सर्वज्ञांची लीळा सुद्धा जाता जाता सांगणार, नक्की सांगणार. ज्ञानी नसलो तरी अनुभवी आहे की त्यात काही गोष्टी कशा सांगितल्या पाहिजे. ज्ञानी नक्कीच नाही, परंतु तो संभाजी महाराजांचा बुधभूषण नावाचा ग्रंथ जर सांगितला गेला असताना तर कदाचित आजच्या राजकर्त्यांना नक्कीच राजधर्म कळाला असता. प्रशासनावर वचक कसा असला पाहिजे. आज प्रशासन सर्व भ्रष्ट झाल्यामुळे कदाचित भारतात आपण अडचणीत आलेलो. हो, प्रशासनावर वचक कसा असला पाहिजे, राजाची कर्तव्य कोणती, बुधभूषण ग्रंथ समोर यायला पाहिजे होता. पुतळे बांधत असताना मला असं वाटतं ही ग्रंथ जर बांधली असती, मोठे मोठे मंदिरच बांधली असती या ग्रंथाची, तर नक्की समाजाच्या उपयोगी गेली असती. राजा छत्रपतीने राजधर्म सांभाळला, शिवांनी राजधर्म सांभाळला. या खोपट्यांची घटना आहे. हा, जेव्हा अफजल खानाला मारला, कोथळा बाहेर कळला, पळाला सरदार, जाऊन लपला. गद्दारी केलेली होती राजाबरोबर या खोपट्यांनी, गद्दारी केली. अफजल खान मारल्या गेला, कोथळा बाहेर निघाला, घाबरला, गद्दारी केलेली सापडलो म्हणून आता लपत पळायला लागला. याचा जावाई, हा, या खोपट्यांचा जावाई कान्होजी जाऊन पाया पडला. त्या जावायाला विनंती केली, तुमचं राजाबरोबर चांगला, राजांजवळ तुमच्या शब्दाला वजन आहे, पावित्र्य, माझ्याकरता मध्यस्थी करा, मी चुकलोय, माझी चूक झालेली आहे, माझ्याकरता क्षमा करा आणि माझा मृत्यूदंड थांबवा, माझं मरण मात्र याच्यातनं थांबवा, माझी वतनदारी थांबवा. वतनदारी दिली नाही तरी चालेल, पण माझं जीवन तरी मला समर्पण मला द्या. म्हणून खोपटेंनी आपल्या जावयाजवळ विनंती केली. हा जावाई आपला
राजा छत्र, मी थोडक्यात सांगतो गोष्ट, मला थोडक्यात जाऊन पुढे व्हायचा. तर हा जावाई आता राजा शिवबांकडे जातो. शिवबांचं अत्यंत प्रेम या कान्होजी होणार. कान्होजीने विनंती केली, जी खोपटे चुकले माफी मागायला तयार आहेत, त्यांना झालेल्या घटनेची दुःख आहे, वेदना प्रायश्चित करायला तयार आहेत, फक्त त्यांना जीवदान द्या. राजांनी मात्र त्याला एका शब्दात नकारलंय. माझ्याशी गद्दारी केली असती तर मी क्षमा केली असती, गद्दारी स्वराज्याशी केली, गद्दारी स्वराज्याशी केली, मी क्षमा करणार नाही. त्याला शिक्षा ठरलेली आहे, मृत्यूदंड. आणि शेवट कान्होजीने मात्र झोळी पसरली आणि शिवबांना सांगितलं, महाराज जर मृत्यूदंडाने जर होणार असेल तर तो मृत्यूदंड मला द्या, ती शिक्षा मला द्या, परंतु खोपट्यांना सोडा, माझ्या सासऱ्यांना सोडा. आणि या बोलल्यामुळे मात्र राजे गप्प बसले आणि सोडून दिलं. काही हरकत नाही, क्षमा केली म्हणून सोडून दिले. आता गेली महिना उलटला, 1.5 महिना झाला आणि एक दिवस खोपटे राजांसमोर हजर झाले. प्रणाम केला राजांनी, पाहिलं, डोळे गरा फिरले. आज्ञा केली, याला धरा, याचा उजवा हात आणि डावा पाय तोडून फेकून द्या, याला गळाखाली काढून द्या. धरला, त्याचा उजवा हात डावा पाय तोडला आणि गळाखाली सोडून दिला. कळालं कान्होजींना. धावतच राजांकडे आले, प्रणाम केला, सांगितलं, महाराज मला शब्द दिला होता तुम्ही शिक्षा करणार नाही म्हणून. महाराजांनी मात्र सांगितलं, तुला शब्द दिलेला होता मृत्यूदंड थांबवण्याचा, पण तुझ्या स्वराज्यावर ज्या हातानं तलवार उचलली, ज्या स्वराज्यावर ज्या पायानं तो चालत आला ना, ज्या स्वराज्याच्या छातीत तलवार खुपसण्याचा धाडस ज्या हाताने केलं, तो उजवा हात कापला आणि पाय कापला. मृत्यूदंड मात्र तुला दिलेला शब्द होता, त्याला मृत्यूदंड दिलेला नाही. पण मी जर शिक्षा केली नाही तर मग मात्र इथलची प्रथा निर्माण होईल की कुणी मध्यस्थी करा, कुणाची शिक्षा वाचून घ्या आणि गद्दार वाढवत जा. शिक्षा करणं हे राजाचं कर्तव्य आहे. मी माझ्याकरता शिक्षा दिलेली नाही. कदाचित माझ्याशी गद्दारी केली असती तर मी सोडून दिलं असतं. गद्दारी स्वराज्याशी केली, स्वराज्याशी केली. हा राजधर्म आहे, राजधर्म. याच शिवबांच्या रक्ताच्या थेंबात जन्माला आलेल्या, संभाजी महाराजांच्या लेखणीत जन्माला आलेलं बुधभूषण काव्य जर आज राजकर्त्यांच्या किंवा या महाराष्ट्राच्या मातीत घराघरामध्ये पोहोचला असतं तर राजधर्म कळाला असता. नवीन होणारे नेते, पुढारी, ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा यांना राजधर्म माहित नाही. माहिती आहे फक्त दांडेलशे हात बाईवर करायची, हातात मनगटात ताकद ठेवायची. बाईगिरी झाले म्हणजे आम्ही नेतेगिरी झालो, ही परिस्थिती मात्र निर्माण झालेली नसती. ही माती संभाजी महाराजांचं काय वैशिष्ट्य, ही माती अत्यंत पवित्र. वडूकर अतिशय भाग्यवान आहे, तो वडूकर. मी कृष्ण कथा करत असताना संभाजी महाराजांचं 4 दिवसापासून विचार करतोय. ज्या कन्हैयानं सांगतात, कन्हैयाचा 7 का 8च वर्षाचा होता, त्या कंसाला मारायला गेला. महानुभावांचं मला असं वाटतं वैंदेशकर पाठ आहे, त्या पाठामध्ये मात्र ते मान्य नाही. बाबा इथे मात्र साहित्य क्षेत्रातलं चांगली जाणकार आहे, बाबांचं लिखाण आहे, परंतु वैंदेशकर पाठामध्ये मात्र कंसाला मारतानाचं वय कृष्णाचं 18 वर्षाचं सांगितलं जातं की कृष्ण 18 वर्षाचा होता. मग पण 7-8 वर्षाचा कृष्ण होता आणि तेव्हा कंसाला मारला असं सांगितलं जातं. ही भागवतातली कथा असेल, परंतु जिवंत इतिहासातली कथा आहे की राजा शिवबांनी छत्रपती संभाजी महाराजांना वयाच्या 8.5व्या वर्षी स्वराज्याकरता गहाण ठेवलेलं होत. बघा एक वेळेलाच 8.5 वर्षाचे संभाजी महाराज 8.5 वर्ष स्वराज्याकरता गहाण ठेवलं. इतिहास वाचावं द्या. मी इतक्या वेळेत कमी वेळेत बोलू शकणार नाही. मी काय सांगितलं, मी भागवत कथा कराय, मी एकच गोष्ट 7 दिवस सांगतो. 7 दिवस माझा खेळ चालतो. त्यामुळे मला आता 7 दिवसाचं हे 1 तासात संपवायचंय. 1.5 तास माझ्यात बोलण्याची तेवढी ताकद नाही. 2 तास भागवत कथा करतो म्हणजे ती गंमत आहे की त्यातला अर्धा भाग माझे कलाकार सांभाळत असतात. ती भजनं म्हणतात ते मी बरोबर आराम करून घेतो. इथे मला सलग 2 तास बोलणं शक्यच नाही. बरोबर. तब्येतीची तक्रार आहेच आपली आणि आता सध्या तब्येतीची तक्रार चालूच आहे. कदाचित या कार्यक्रमाला आलो नसतो, मळावकर बाबा कुठे गेले आलो नसतो. माझ्या 2 दिवसापूर्वी काही तपासण्या केल्या आणि माझी अजून 1 तपासणी बाकी आहे. मी फक्त 30 तारीख मला काढायची होती की ही तारीख मी काढून घेतो. मला अजून एक 3 तारखेचं दुपारचं एक प्रवचन आहे ते काढेल आणि 3 तारखेची संध्याकाळी तपासणी करेल. माझा श्वास पुरत नाही, बोलण्यात माझं वाक्य पूर्ण होत नाही. मी आता इतक्या थोड्या वेळात ती दमून जातोय आणि म्हणून माझी एक तपासणी आहे. फक्त मला इथलं या मातीचं आकर्षण होतं आणि मुळावकर बाबा गेल्यानंतर मी पहिल्यांदा इथे येतो म्हणून या दोन्ही गोष्टीमुळे मला यायचं होतं. वयाच्या 8.5 वर्ष झालेली होती संभाजी महाराजांना. तुम्हाला आठवतं कोणाला? वडूकरांना.
जय शिवाजी जय भवानी म्हणणाऱ्यांना आठवतं? 8.5 वर्षाचे संभाजी महाराज गहाण ठेवले होते स्वराज्याकरता. जय शिवाजी जय संभाजी शिवाजी म्हणत असतील ना, जय भवानी म्हणत असतील, उठून सांगा कोणी कुठला इतिहास आहे? हा, तुमच्या पोरांना तुम्ही विदेशात शिकायला टाकत असताना महाराष्ट्राच्या राजानं आपलं पोरग स्वराज्याच्या रक्षणाकरता मिर्झा राजे जयसिंगांकडे गहाण दिलं होतं. गहाण मिर्झा राजे जयसिंगांकडे. वाचा मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास वाचा. 8.5 वर्षाचा संभाजी महाराजा मिर्झा राजे जयसिंगांकडे गहाण ठेवावा लागला होता, ओलीस द्यावा लागला आणि राजाने दिला. आणि दिला असताना सुद्धा संभाजी महाराजांनी आपल्याला पित्यात मागे लागले नाही. मला चॉकलेट द्या, मला मोबाईल खेळायला द्या म्हटले नाही हो. आपल्या बापाला सांगितलं पिताश्री जा, मी आहो तसा आहो. स्वराज्याची करता तुमची गरज आहे, मी मात्र इथे निश्चिंत खुशाल आहो. 8.5 वर्षाचा पोरगा बोलतोय. काय गंमत आहे राव. हा, त्या मातीचा सुगंधच वेगळा, त्या मातीचं पावित्र्यच वेगळं. कपाळ ठेवावं वाटतं. ती माती कपाळाला लागली का मग कपाळ शांत होतं, शांत होतं, पावित्र्यानं भरून जातं, अगदी पावित्र्यानं भरून जातं. रक्ताचा थेंबन थेंब स्वराज्याकरता अर्पण करणाऱ्या संभाजी महाराजांच्या या मातीला प्रणाम करतो. सज्जनो, कृष्ण कथाकार, कृष्ण हा माझा आवडता छंद आहे. कृष्णाचं पात्र प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं आपल्याला अनुभवायला मिळतं, पण कृष्णासारखा त्यागही कुणालाच करता आला. कृष्णाला हसताना सर्वांनी पाहिला, कृष्णाला नाचताना सर्वांनी पाहिला, कृष्णाला चोऱ्या करताना सर्वांनी पाहिला, कृष्णाच्या 16,000 बायका पाहिला, अय्याशी कन्हैया पाहिला. पण वेदना मिळालेली कन्हैयाची कुणालाच कळाली नाही की कन्हैया लहानपणापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत, अवताराच्या शेवटच्या क्षणापर्यंत वेदना भोगणारा कन्हैया दिसलाच नाही. मायबाप हो येणारा 6 महिन्यात माझा एक ग्रंथ येणार आहे कन्हैयावर. मला कृष्ण वेगळा दिसला, मला हसताना कन्हैया दिसलाच नाही. हसण्याच्या पाठीमागे असलेली वेदनेची लकेर कन्हैयाच्या चेहऱ्यावर वारंवार दिसलेली आहे, हा सातत्यपूर्ण दिसलेली आहे. अरे काय जन्माला आलात तुम्ही, हॉस्पिटलला जन्माला आलात तुम्ही. हा, तुमच्या करता दासदाशा तुमच्या आईच्या भोवती बसलेल्या होत्या, डॉक्टर बसलेले होते, तुमचा बाप तुमची वेळ काढत होता. ब्राह्मणाकडे जाऊन माझा पोरगा शुभमुहूर्तावर जन्माला आला पाहिजे म्हणून वेळ सांगा, म्हणजे मी डॉक्टरला सांगतो सीझर कधी करायचं, पोटात कधी बाहेर काढायचं. अरे का भाग्यवान आहात रे तुम्ही, हा भाग्यवान आहात. बघा तुम्ही, माझा कृष्ण कुठे जन्माला आला? बुद्धिशाळेत, ज्या आई बापाच्या हातामध्ये बेड्या आहेत, चारी बाजूला पहारेकरी आहेत, हातात शस्त्र आहे, कुलूप लागलेला आहे त्या बंदीशाळेला. हे काय सांगितलं जातं, मनाची कुलप त्या बंदीशाळेला लावली होती, तिथे कुणी सुई नव्हती, कुणी नव्हती. वरनं आम्ही काव्य तर फारच मस्त जमवतो, काय माहिती एखादी खोटी गोष्ट आपली खरी गोष्ट खोटी करण्याकरता आमच्याजवळ शब्द साधन नाही, कुठून येते काय माहिती. तो म्हणे असा जन्म आला की त्यांनी देवकीला कोणत्याही पद्धतीच्या प्रसूतीच्या वेदनाच दिल्या नाही. अरे वा पळवाट करता का तुम्ही? असं होऊ शकतं का तिला प्रसूतीची वेदनाच झाली नाही? अरे तुम्ही तुमची चोरी लपवताय. माझ्या कन्हैयाचा जन्म झाला ना त्या बंदीशाळेत, त्या बंदीशाळेला मनाची कुलप लावली होती, चारी बाजूने पहारेकरी होती. जन्माला आल्यानंतर मुलाला मारणार म्हणून तो हायदोस घालणारा कंस बाहेर. कन्हैयाचा माझ्यात इथं जन्म झाला हो, मध्यान रात्रीला हो, काळी पुट्ट रात्र आहे, बाहेर ढग गडगडतायत, विजा कडकडतायत, पहाणं काय गंमत आहे. हा, माझा कन्हैया जन्माला कुठून आलाय बघा तिथे. त्याचा रात्रीचा प्रवासही पाहावा लागेल ना. हा, रात्रीचा प्रवासही पाहावा लागेल ना. केवढा प्रवास आहे तो, त्या मथुरेच्या त्या बंदीशाळेत गोकुळापर्यंतचा प्रवास बघा ना. त्याला सर्दी झाली नसेल का? छत्री नव्हती हो, तुम्ही खोटी गोष्ट ऐकलेली आहे. एक टोपलं ठेवलेलं होतं, त्या टोपल्यामध्ये वसुदेवाने ठेवलं, मग डोक्यावर घेतलं, मग बाहेर आला, लगेच नागवर छत्री धरून. अरे खोटारड्या गोष्टी रे, कसला नाग आला रे. अरे त्या वसुदेवाला आपल्या काळजाच्या तुकड्याला, मला सांगा क्षणापूर्वी जन्माला आलेल्या पोराला टोपल्यात का ठेवलं जाईल? आणि तो कोणसा पागल होता का? टोपलं का ठेवलं त्या बंदीशाळेत? कशाला ठेवलं होतं ते टोपलं तिथं? पळून घेऊन जायला? पळून घेऊन जाण्याकरता टोपलं ठेवलं का तिथं? वेड्यात आपण बी ऐकणार आहे. तो वेडा होता कंस. आणि काही क्षणापूर्वी जन्माला आलेल्या पोराला टोपल्यात ठेवून नेता येतं? मावल्या बावळेपणा करू नका, नेता येतं पोरगा. हे लाईट तोंडावर लावल्यामुळे तुमचे तोंड दिसत नाहीत. नेता येतं? काही क्षणापूर्वी जन्माला अजून नाळ तुटलेली नाही, त्याला नेता येतं टोपल्यात ठेवून? दो पाऊस कोसळतोय. माझा कन्हैया मात्र त्यावेळेला नेल्या गेलेला, त्याच्या सर्दीचा विचार केला नाही, त्याला पडसू झालं नाही, त्याला निमावण्या झाला नाही.
यमुना जलातला गेला आणि खोटारड्या गोष्टी उभ्या केल्या. तर एक वेळेला कृष्णचरित्र वाचा करे असा भित्रा नाही, मावल्या बैत्रा नाही, भिकार सोडवी नाही, भित्रा नाही, घाबरट बी नाही, आणि तो भगत बी नाही. असे गंडे तोडे करणारा माणूस नाही कन्हैया. कन्हैया कर्मवादी आहे, कर्म सिद्धांत सांगणारा कन्हैया. तो कर्मकार, कर्माचं फळ मिळणार आहे, कर्म सिद्धांत सांगणारा कन्हैया. असा पाय लावून नदी फाडून पळायला लावणारा कन्हैया नाही, अजिबात नाही. त्याला सांगितलं त्या वसुदेवाचं कर्म वसुदेवाला करावं लागलं, नदीत पाय टाकावा लागला, नदीच्या पानात बुटकुळ्या खाव्या लागल्या, व्हावा लागला, स्वतःची हिंमत सिद्ध करावी लागली. आज्ञा परमात्म्याने केलेली आज्ञा, त्या आज्ञेचं प्रतिपालन करावं लागलेलं आहे. आम्ही मानवांचा सिद्धांत आहे, परमेश्वर ज्ञान देतात जीवाला आणि मग मात्र आपण बाजूला होतात. त्या जीवाला सांगता आता तू आचरण कर, तू आचार करशील आणि त्या आचाराने तुझा उद्धार होणार आहे. ज्ञान द्यायचं काम परमेश्वर करतात, म्हणून त्याच्याकडून आचार करून घ्यायचं परमेश्वर करणार नाही रे बाबा, नाही रे बा. कसाला करल तू तुला सांगतोय हे भला आहे बुरा आहे, हा जीव आहे, ही देवता आहे, प्रपंच आहे, परमेश्वर हा नाशिवंत आहे, बंदिस्त आहे, हा मुक्त होणार आहे आणि हा नित्य मुक्त आहे. बघ तुला काय करायचं, चारी पदार्थाचं ज्ञान देऊन परमात्मा मात्र आता जीवाची गंमत पाहतो आणि तिथून पुढे जीवाचं कर्तव्य कर्म चालू होतं. कन्हैया तर तेच सांगतोय ना. आता वसुदेवाला तर स्वतःला करावं लागलं ना. कन्हैयाचं मात्र मला तुम्हाला एवढंच सांगायचे, कन्हैयाच्या जन्माची वेदना अपगावा. बंदी शाळेतला जन्म झाला, सबका मामा मारायला उठला. काय रडता रे जाऊ, नातेवाईक एक दोन भांडली का तुम्ही लगेच रडता. बायको सकाळी भांडली का संध्याकाळपर्यंत तुम्ही दारू पिऊन जाता का, तर बायकोच भांडते. पोरग बोलत नाही म्हणून रडता, पोरगी बोलत नाही म्हणून रडता, जावाई पैसे मागतो म्हणून रडता. किती रडता रे तुम्ही. कन्हैयाचं रडणं बघा ना, सक्का मामा त्याला जन्माच्या वेळेला मारायला उठलेला आहे. काय केलं पाहिजे कन्हैया, काय केलं पाहिजे. अनंत ब्रह्मांडे तुझी उदरी, एवढी ताकद असलेला कन्हैयानं काय करायला पाहिलं, तो कंसाला चुरगळून टाकायला पाहिलं होतं ना. जर कंसाला चुरगळलं नाही तर तो भगत आहे का मग. तो कर्मवादी आहे, तो स्वतःही कर्म करायला सिद्ध झालेला. सक्का मामा मारायला उठलेला कन्हैयाची वेदना केवढी असेल. नात्यांची सक्का मामा आहे, देवकीचा भाऊ आहे, मारायला उठलेला कृष्णाला. तो सापडला पाहिजे म्हणून चारी बाजूला पहारेकरी उभे आहेत, बालेवरची घेऊन सरेज उभे होते तिथे. नाही रडला नाही हो. इमोशनल ब्लॅकमेल केलं नाही कोणाला. आम्ही नेहमी ब्लॅकमेल करत असतो. इमोशनली अगदी डोळ्यात पाणी आणतो, येऊ का नाही येऊ, अमृतांजन लावून का होईल, पण डोळ्यात पाणी आणून समोरच्याला ब्लॅकमेल करत होतो. इमोशनली ब्लॅकमेल का नाही केलं नाही. गेला पावसात तिकडे गवळ्यांकडं, क्षत्रियाचा पोरगा गवळ्यांकडं. बघा तुम्ही काय गंमत असेल तिथं गवळ्यांकडची. गाव होतं का ते गोकुळ, गाव होतं, गाव नव्हतं. गोकुळ कुठलंही गाव नाही. गवळ्यांच्या गायी असायच्या, 100, 200, 400, 500 गायी असायच्या. भावकीतले लोक असायचे आणि हे गायी चारायच्या अवतीभोवती. आजही आपल्याकडे काठेवाडींच्या गायी येतात बघा, कुठेतरी तो ठिया मांडतात, त्या 400-500 गायी चारतात आणि तिथं ती 2-4-6 झोपडी लावलेली असतात. त्यांची श्रीमंती त्याच्यावरच ठरलेली होती. ज्याच्याकडे जास्त गायी तो सर्वात मोठा श्रीमंत. आणि त्या काळी सर्वांपेक्षा नंदबाबांकडे गायी जास्त होत्या, म्हणून नंदबाबा हे गवळी लोकांचे राजे समजले जायचे, प्रमुख मुखिया समजले जायचे. काय असलं पाहिलं होतं कन्हैयाचा पहा तिथला प्रवास बघा. इकडे यादवांचा पोरगा आहे, यादव सम्राट शिवसेनाचा नातू आहे, शिवसेनेचा नातू आहे. पगार होतो त्या गवळ्यांच्या घरी जन्मताच त्याला जाऊन पडावं लागलं. बघा आई बाप दुसरीकडे आहे, तो दुसरीकडे राहायला सुरुवात करतो. बघा त्याची शिक्षणाची व्यवस्था कुठंच केल्या गेली नाही हो. त्याला MBBS साठी पुण्याला पाठवलं नाही, पुण्यातल्या मोठ्या मोठ्या शाळेत पाठवलं नाही हो. 8व्या वर्षी 6व्या वर्षी त्याला गाई गुरु हातात दिली. खोड्याच तेवढ्या, आगाऊपणाच तेवढा झालेला आहे ना. 6व्या वर्षी त्याला गाई गुरु चालायला पाठवून दिली. बघा ना, भगवद्गीता सांगणारा कृष्ण तुम्ही तेव्हा पाहिला, इथे पाहिला का? 6व्या वर्षी गाई गुरु चालणारा कृष्ण पाहिला का? ज्या भगवद्गीतेला 5,500 वर्षामध्ये सुद्धा भगवद्गीतेचा अर्थ सिद्ध करता आला नाही, ती भगवद्गीता सांगणारा कृष्ण मात्र 6व्या वर्षी पासूनच गाई गुरु चालायला गेला होता. काय कमाल आहे कन्हैयाच्या अवताराची. ही सुद्धा पाहावं लागणार आहे ना. बघा ना, बरं कसा तरी खेळायला लागले अकरूजी पाठवून दिला घ्यायला, चला घेऊन या बोरताला. अरे कितव्या वर्षी? मानव पंथाच्या मतानुसार 18 वर्ष वळतो. धर्म तिथं काय तो शस्त्र समारंभ सुरुवात केला होता आणि तिथं देशोदेशीची पैलवान आलेली होती, मल्ल आली होती, तलवारवाली, बाणवाली, भात्यावाली, काय म्हणतात त्याला, गदेवाली लोक आलेली होती आणि तिथं आपलं शौर्य दाखवत होता. कंसाने अक्रूराला सांगितलं जा घेऊन ये. अक्रूर कोण आहे? कृष्णाचा काका, लांबन वसुदेवाचा भाऊ, काका. बघा घ्यायला पाठवला कोणी? मामानी.
सख्या मामानी काकाला पाठवलं घ्यायला कृष्णाला आणि बलरामला घेऊन या. कितव्या वर्षी? मानवांच्या मते 18 वर्षाचा होता आणि भागवताच्या मताने तो 8व्या वर्षी होता, घ्यायला पाठवला. काय गंमत आहे हो, त्याला जगू द्या ना रे, असं काय करताय? त्याला जन्मापासून तुम्ही मागे लागलात का मारण्यासाठी? 8व्या वर्षी म्हणाल का 18व्या वर्षी म्हणाल? कोणाबरोबर युद्ध करायचं आहे? अवघ्य भारत वर्षातल्या मल्लांबरोबर वेगवेगळी मल्ल, चालूर आहे, मुष्टिक आहे, ही मोठी मोठी मल्ल आलेली होती आणि तिथं यांना पराक्रम दाखवायचा म्हणे, त्याला घेऊन या चला बलरामाला आणि कृष्णाला. कन्हैया रडला नाही, इमोशनल ब्लॅकमेल केलं नाही, कारणही शोधली नाहीत, अजिबात नाही. नंदबाबा नाही सांगत असताना सुद्धा त्याने सांगितलं नाही मी येणार. आणि कन्हैया निघाला. निघालेला कन्हैयाची काय परिस्थिती असली पाहिजे. ज्या अवघ्या गोकुळाला माहिती होतं हा कंस याला मारणार आहे. हा, ज्या गवळ्यांनी एवढं अफाट प्रेम केलं होतं की कन्हैयाची प्रत्येक गोष्ट त्यांना कन्हैया व्यतिरिक्त वेगळी जगताच येत नव्हतं. त्या गवळणींचं तुम्ही चेष्टा पाहिली असेल, खोड्या पाहिली असेल, नाही हो, त्या गवळणीच मोठ्या बिलिंदर होत्या, तुमच्यासारख्या नव्हत्या, अजिबातच नव्हत्या. तुम्ही अतिशय भामट्या. त्या गवळणी मात्र कन्हैयानं मडकं फोडावं म्हणून तासन तास रस्त्यात वाट पाहायची, का आला नाही. हा, मडकं फोडल्यावर रुसाईच्या का, त्या रुसण्यात आनंद असायचा. बघा तुम्ही, रुसाईच्या काय भांडण होतं गवळणींचं आणि कन्हैयाचं भांडणच काय होतं. त्या गवळ्यांनी आपलं जीवन, समग्र जीवन समर्पित केलेलं होतं. ती नवरे किती चांगली होती हो, तुमच्यासारखी संशयित अजिबातच नव्हती. बघा, हा, अजिबात नाही. हा, तुमचे तर डोळे घराघरा फिरतात, इकून तिकडे तिकून इकडे. अगदीच बघा तुम्ही त्या गवळणींची चेष्टा करणाऱ्या कन्हैयाकडे पाहून एकही गवळी मात्र संशयानं बिथरला नाही. कन्हैया चेष्टा करत असताना गवळ्यांना आनंद व्हायचा आणि गवळणींना आनंद होता. अवघ्या गोकुळानं आपलं सर्वस्वी जीवन समर्पित केलेलं होतं कन्हैयाच्या पायावर. कन्हैयाच्या नावानं ते उठायचे आणि कन्हैयाच्या नावानं झोपायचे. जेव्हा कन्हैया निघाला ना, भागवत कथा सांगते आक्रोश मांडला होता. त्या गवळणीने त्या यशोदेला शिव्या घातल्या होत्या. अगं यशोदे, तुझ्या बापाचा आहे का ग, एकटीचा आहे का तू? कन्हैया आक्रोश मांडला होता. तो कन्हैया मात्र निघालेला कन्हैया प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू पाहत होता, कर्तव्याला जपला. मागच्या कोणाच्या अश्रूला तो थांबला नाही. जी कोणीतरी राधा उभी केली ना, त्या राधा बी त्यात उभी असेलच. नाव राधा नावाचं पात्रच नाही, पण मी म्हणेन होती. चला, काही हरकत नाही आपल्या कर्म करता. परंतु जिच्यावर प्रेम केलं, कार्टे नाहीत का इथं 16-17 वर्षाचे 18 वर्षाचे कार्ट्यांनो, जर प्रेमच केलं असेल कन्हैयाला त्या राधेबरोबर, तर कर्तव्य जेव्हा करायची वेळ आली ना, त्यावेळेला तिला सुद्धा त्याने तुच्छ समजून सोडून दिला आणि आपल्या कर्तव्याच्या पाठीमागे गेलेला कन्हैया तुमच्या जीवनात आणा ना एक वेळेला. हा, कशाला ना शिट्ट्या मारत आणि होंडा घेऊन फिरत असतात, बोंबलत ना त्या SMS करता मोबाईलवर, धाडाचे गोडाचे कुठली. अरे कन्हैयाकडे पहा, कर्तव्य अगोदर आहे, कर्म अगोदर आहे. तुम्ही एक कर्तव्य सोडता, कर्मही सोडता. फक्त SMS केले आणि पोरींवर लाईन मार फिरून म्हणजे तुम्हाला कृष्ण मिळणार आहे? भावड्या, राधेसारखी सुंदर स्त्री जर असेल, यापेक्षा गवळणींसारख्या हजारो गवळणी ज्या कन्हैयावर जीव आणि प्राण ओवाळून टाकत होत्या, डोळ्यातनं असं गळत होती, तिथे सात्विकता होती, स्नेह होती, भक्ती होती. कन्हैया मात्र कर्तव्याला निघाल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. ज्या आई पहिला घास जेवणाचा पहिला घास यशोदा भरवायची आणि मग तो जेवणाला सुरुवात करायचं, त्या कन्हैयानं आई बापांकडे पाहिलं नाही आणि कर्तव्याला निघून गेलेला कन्हैया, कर्तव्याला निघून गेलेला. कर्तव्य करत असताना कन्हैयाचा तिथलाही खेळ बघा ना, युद्ध कोणाशी करावं लागलं? सख्या मामाशी मारामाऱ्या करावं लागल्या. सोडून आला ना, एवढे नाते गोते, एवढं स्नेह प्रेम सोडावं लागलं कन्हैयाला. तुम्हाला वाटत नाही का हो दुःख कधी? त्याला वाईट वाटलं नसेल का? त्याला काहीच मन नव्हतं का? मानवी पातळीला एवढं विचार करा ना त्याचा. तुमच्या पातळीला तुम्ही त्याचा चमत्कारिक विचार करताय म्हणून तुमची अडचण आहे. मानवी पातळीला या ना. फसवा फसवी कशाला करताय? आम्ही नेहमी एकमेकाला फसवतो. आम्ही एकमेकाला फसवतो आणि म्हणून आमची दुर्दशा आहे, वाईट परिस्थिती झालेली आहे. आम्ही फसवतो, फसतो. कधी काळी आम्ही बसने प्रवास करायचो. कुठे होत्या गाड्या? आमच्या गाड्यामध्ये शबनम असायची, मस्त शबनम गाठली की बसने प्रवास करायचो. आणि त्यावेळेला मोठी पद्धत होती की ₹1-2 पेपर मिळायचा, 3-3.5 रुपयाला पेपर मिळायचे. त्या पेपरच्या हातात पुतळी घेऊन ती शबनम अडकवली की गाडीत बसायची. पाण्याची बाटली नसायची हो तेव्हा. ते काय ग्लास एक म्हणजे याला मला नेहमी वाईट वाटायचं की त्या पानपोईला तो ग्लास बांधलेला असायचा, अगदी कडीनं साखळदंड असायचा बांधलेला मोठा. मी विचार करायचो, हा ग्लास साखळदंडाने बांधायची काय गरज आहे?
आणि मग मात्र मोठा झालो तसं तसं कळायला की लोक इतकी हलकट आहे की पाणी प्यायचा ग्लास सुद्धा चोरून नेतात आणि म्हणून त्याला साखळदंडाने बांधावं लागतं. अरे काय गंमत आहे रे. तेव्हा बघा तुम्ही बसने प्रवास करत असताना मला कीर्तनाला फेडायचं खेळोगडी आणि एक दिवस प्रवास करत असताना एसटीत बसलो. शेजारी मात्र अगदी काचेच्या खिडकीजवळ कोणीतरी माझ्या अगोदरच बसलेला त्याच्या शेजारी बसलो. बराच वेळ तो खिशातनं हात घालायचा, पैसे काढायचा, मोजायचा. तरी पैसे चिल्लर मोजली, परत ठेवून दिली, परत काढली. त्याची गंमत पाहत होतो. आमच्या टोप्या इतक्या विचित्र आहेत ना, कशा काय निघाल्या मला कळालं नाही. पण त्याच्यावर तेव्हाही लोक आमच्याकडे जास्त पाहिजे. आज मात्र महाराष्ट्र आम्हाला सन्मानानं मानतो, ही गोष्ट जाऊ द्या. पण तेव्हा मात्र कोणत्या प्रदेशातनं माकडं आली असं म्हणूनच आमच्याकडे पाहिजे. त्याच्यामुळे ती टोपी सावरात आम्ही आपलं गपचूप तो पैसे मोजायचा ठेवायचा. आम्ही पाहायचो. बराच वेळ पाहिलं. नंतर त्यांनी ती पैसे हातात घेऊन बाहेर हाती काढला. बाहेर पाहिलं, वाकून पाहिलं. मग बाहेर तेव्हा ते चॉकलेट लेमन गोळ्यावाले असायचे, पेपरवाले असायचे, बघा तुम्ही, शेंगदाणेवाले असायचे, फुटाणेवाले असायचे. त्यांनी पाहिलं, हात बाहेर काढला, परत मध्ये घेतला, चिल्लर खिशात ठेवून दिली. आता कंडक्टर टिंकिंग अशी 2 वेळेला बेल वाजली. ड्रायव्हरनं गाडी चालू केली आणि ड्रायव्हर गाडी निघाली. त्याने पटकन खिशात हात घातला, चिल्लर हातात घेतली आणि त्या पेपरवाल्याला आवाज दिला, पेपर दे म्हणून. आता गाडी चालू झाली ना, आता निघाली ना, ती वेग धरणार ना. पेपरवाला बिचारा पळतच आला. घाईगर्दीने त्याने पेपर खिडकीतनं टाकला आणि याने हातातली चिल्लर पटकन त्याच्या हातात दिली. एसटी वेगानं निघाली. त्याच्याकडे पाहत होतो, गंमत. एवढं करायची काय गरज आहे? तू किती वेळेला हात बाहेर काढला, किती वेळ चिल्लर मोजली, गाडी उभी होती ना, तू तेव्हा घ्यायला पाहिलं होतं ना. त्याला हळूच विचारलं, काका असं का बरं केलं? तो बिचारा किती पळत आला. तुम्ही घाईगर्दीने किती वेळ होता तुमच्याकडे, किती वेळ पाहिलं तुम्ही, पैसे मोजून पाहिले इकडे तिकडे. त्यांना काही नाही, तुम्हाला नाही काढणार, तुम्ही मानभावात. म्हटलं का बरं? त्याच्यात 1 रुपया खोटा होता. जर गाडी उभी असताना जर ते दिले असते तर त्यांनी पाहिलं असतं, त्यांनी रुपये मागितला असतं, दुसरा मागितला असतं. आता गाडी पळायला लागली, त्याच्यामुळे आता तो खोटा रुपया त्याला कळून बी मी देणार नाही ना म्हणे. आता मी म्हटलं काय लोक भामटी आहेत, किती नालायक आहेत. पेपरवाल्याचा 1 रुपया पचवण्याकरता सुद्धा तुम्ही या पद्धतीने करताय. थोड्या वेळ गेला, तो पेपर वाचत होता. मी मात्र त्याच्याकडे रागानं पाहिलं, परत दुसरीकडे पाहिलं. त्या वयात जरा साधुत्वही जास्त होतं ना, नेमकीच दीक्षा घेतल्यामुळे साधुत्वाची बीजही थोडी जास्त स्ट्रॉंग होती. जगाचा अनुभवही नव्हता, जग किती ठोकरी मारते हे माहित नव्हतं. मग तो पेपर वाचत होता, पेपर वाचता वाचता हसायला लागला. तरी पेपर गोळा केला, हसतच होता एकटा. मी म्हणलं नक्की चक्रम झाला. म्हटलं काका आता काय झालं, आता बिघडलं काय? झाला ना, गेला ना, तो माणूस गेला ना, तुम्ही पेपरवाला. तो काहीच झालं नाही हो, त्याला 1 रुपया खोटा दिला. हे जेवढं खरं आहे ना, त्याने सुद्धा कालचाच पेपर दिला, हे सुद्धा खरं आहे. अरे आम्ही एकमेकाला फसवतो रे. तो तुम्हाला फसवतो, तुम्ही त्याला फसवताय. त्या फसवत असताना दोघंही साजूकासारखे वागतो. म्हणून आमची अवस्था अशी आहे. हा, म्हणून आमची अवस्था कन्हैयाच्या कृष्ण कथेमध्ये जर आम्ही गेलो असतो ना, तर मग बघावं असतं की मानवी पातळीला जाऊन कृष्ण चरित्र जर पाहिलं ना, मग कळतं कन्हैयाच्या जीवनातलं दुःख. ना तेव्हा सरी प्रेम करणारी लोक सोडली. अकस्मात मथुरेत आला, मथुरेत दुःख व्यक्त करायला जागा नव्हती. कन्हैयाला मारला, बाबा मारून टाकला, सोडून द्या. आई किती बदमाश आहे देवकी, माहितीये तुम्हाला? कधीतरी योग येऊ द्या तुमचा माझा, मी तुम्हाला सांगेन कसा आहे. देवकी फार बदमाश होती. मारलं तिला बघा ना. अहो किती मुलं झाली ती? 8 ना. 8 मुलं होण्याला किती वर्ष लागली असतील सांगा? दर 2 वर्षांनी 1 मुलगा झाला असं गृहीत धरलं. असं होत नाही, पण झालं. 8 दोन्ही 16 वर्ष जेलमध्ये घातलं त्या भावाने तिला. बरोबर आहे ना? आता मारला ना तो. कृष्ण गेला ना तिला सोडवायला. आता कृष्णाला ओवाळायला आली ती. आमच्या वायंदेशकरांच्या पाठात आहे, कृष्णाला ओवाळण्याकरता आली. ओवाळायचं कशाचं? बंदीशाळेतलं. तिला बेड्या सोडल्या, तिने इकडे तिकडे पाहिलं. पंथी पडलेली होती, मातीची पंथी. दिवाळीला मातीच्या पंथ्या का वापरतात मावल्या, लक्षात ठेवा. हा, मातीची पंथी का वापरतात? इथे बघा, भागवत कथेत जा. मातीची पंथी होती, उचलली उजव्या हातानं आणि डावात पदराखाली लपवला ना. तर कन्हैयाला ओवाळायला कन्हैयानं पाहिलं. त्याचं आई काय वेडे झालीस तू? अगं 17-18 वर्षानं भेटतोय ना का मी. जन्मानंतर काही क्षण तुला पाहू शकलेलो नाही. गेलो आणि त्यानंतर पहिली तुझी आणि माझी भेट होते. एका हातानं ओवाळते कुशाल, एका हातानं ओवाळते. पाना देवकी काय भामट्यासारखं बोलते. पाना त्याला म्हणते, बाबा रे ते सर्व खरं, एका हाताने ओवाळते, पण काय करू, माझा दुसरा आत्ताच गेला ना, म्हणजे माझा भाऊ आत्ताच मेला, म्हणून तो त्याचा भावाचा हात मी बाजूला ठेवते आणि तुझ्या हाताने तुला ओवाळते. हे भावळे, त्याला काय वाटलं असेल ग? 18 वर्ष आई बापा विना राहिलेला पोरगा, पाण्या पावसात रात्रीचा पळालेला पोरगा, 18 वर्ष नानाविध दैत्य त्याला मारायला पाठवली. ती पुतना पाठवली असेल, अगासूर पाठवलं असेल, बगासूर पाठवला असेल, त्या कालियाला पकडलं असेल. 18 वर्ष ज्या यात्रा भोगल्या त्या क्षणी तो तुला सोडवायला आलेला. ज्या भावानं तुला जेलमध्ये घातलं, तुझी 7 मुलं मारून टाकलेली, त्या भावाकरता तुझं प्रेम. अरे काय प्रपंच नालाय काय रे? कृष्ण कथेमध्ये वेदना केवढी आहे. कन्हैयाला पुढे चाललं ना, प्रत्येकानं वापरला हो कन्हैयाला, प्रत्येकानं वापरला ना.
रुक्मिणीला लहर आली आणि रुक्मिणीने पटकन लिहिलं, कृष्णा लवकर ये, मला तुझ्याशी लग्न करायचं. हे बावळे, तू तुझं बाय ना. हा बावळ्यासारखे तुझ्या बापानं तिकडे उद्योग केले, भानगडी केल्या, तंटे केल्या, तिकडे शिशुपाल आलेला आहे आणि तू लगेच पत्र लिहिते आणि त्याला सांगते आत्ताच्या आत्ता येईल, नाही तर मी जीव देऊन टाकेल. काय धमकी आहे रुक्मिणीची? त्या रुक्मिणीचे गुण तुम्हीच गाता. मला कधीच वाटलं नाही रुक्मिणीचे गुण गायला पाहिजे. मी अनेक वेळेला तिच्यावर रागवलं, म्हटलं रुक्मिणी तुझा धंदा चांगला आपल्याला आवडला नाही, तू कन्हैयाला धमक्या देते, त्याला बिचारायला पळावं लागलं. द्वारका ते कौंडण्यपूर अंतर किती आहे? कौंडण्यपूर म्हणजे अमरावती आणि द्वारका साधारणतः किती किलोमीटर असेल? द्वारका ते कौंडण्यपूर अमरावतीचं अंतर 500 किलोमीटर तरी असेल ना, असलं पाहिजे ना. नक्की 500 म्हणजे 500 पेक्षा जास्त आहे, पण 500 तर असलंच ना. तेव्हा थार बी नव्हती, मर्सिडीज बी नव्हती, ऑडी बी नव्हती. कन्हैयाला पळायचं होतं रथात घोड्यांबरोबर. आणि तिने वेळेचं बंधन घालून टाकलं होतं. एवढ्याच वेळात तू आला पाहिजे, नाही तर मी प्रांत्याग करलोय. बावळेपणा काय वेळेपणा, तुला लग्न करायची हौस आहे, तू त्याला अडचणीत आहे. कन्हैया गेला, हो गेला, तरीही गेला, स्वतःची यातना आणि वेदना सोडून गेलाय. लग्नाचा आनंद सुद्धा कृष्णाला मिळालेला नाही, कुठल्याच लग्नाचा नाही. बावळ्यावर काय हळदी लावता तुम्ही, ते बस काय मुंडळ्या बांधता, मग ते घोड्यावर बसता, काळा कोट घालता, काळी चड्डी घालता. बरं संध्याकाळच्या लग्नाला गॉगल लावायची काय गरज आहे? गोरज मुहूर्ताच्या लग्नाला तुम्ही घोड्यावर बसले, गॉगल का लावतो तो नवरदेव? बावळट. संध्याकाळच्या उन्हात ठीक आहे बा, तुला फिरवतात म्हणून तुला गॉगल लावतात. संध्याकाळचं लग्न आहे ना, गोरज मुहूर्ताचं आहे ना, लाईट लागले ना, काही दिसत नाही, तू वरून गॉगल का बरं घालतो? बरं घाल बाबा. कृष्णाला कोणी गॉगल घातला? कुठल्या लग्नात पाहिला तुम्ही? रुक्मिणीचं पहिलं लग्न झालं ना, तिथं तर युद्ध झालं, घनघोर युद्ध करावं लागलं कृष्णाला. युद्धाला समोर कोण आले ते? त्याच बायकोचा भाऊ आला होता घेऊन युद्ध करायला. रुक्मिणी आला होता. काय वेदना असेल ना हो. त्याला हळद लागली नाही का? नाही आला. त्याला मुंडळ्या बांधल्या नाही, त्याला घोड्यावर फिरवला नाही, त्याच्याबरोबर कमेऱ्याही कोणी नाही. तिने केलेला आगाऊपणा कृष्णाला मात्र तिच्याकरता एवढं करावं लागलं, तिला उचलून पळावं लागलं. बहिणीने मात्र सांगितलं, कन्हैया माझा अर्जुनावर प्रेम आहे, मी काय करू रे आता? कृष्णानं सांगितलं एक काम कर ना, पळूनच जाय ना. तिने सांगितलं पळू कसं रे? कन्हैया सांगितलं आता कसं पळू, तुला काय सांगू, हा रथच घेऊन टाक माझा. कन्हैया रथातनं उतरला. सुभद्राला सांगितलं हा रथ घे, तू अर्जुनाबरोबर पळून जा. ती सुभद्रा सुद्धा बिनलाजी एवढी आहे. भाऊ म्हणतो म्हणून तिने लाजायचं होतं ना, ती लाजलीच नाही. तिने बी रथ घेतला, अर्जुनाबरोबर गेली पळून. झालं ती पळाली, इकडे बलराम दादा कृष्णावर धावला. कन्हैया पळून गेली, ती अर्जुनाला धरून आणून मानतो. आता कन्हैया परत बलराम दादा पुढे हात जोडून, जाऊ द्या दादा, आता पळून गेली, आता परत आणली तरी आपली काही किंमत आहे का? त्याच्यापेक्षा आपण गोड बोलून लग्न लावून, आणि गोड बोलून परत सुभद्रेचं लग्न लावून दिलं. अरे कन्हैया काय तुझं पात्र आहे, काय तुझी लीळा आहे राजा. एक ठिकाणी कृष्ण दुःखी पाहत जातो, मी त्याच्या वेदना पाहत जातो. ज्याच्यावर चोरीचा आरोप आलेला आहे, भयानक मोठा आरोप आहे, चोरीचा आळंच आहे. श्यामंतक मण्याची चोरी केली म्हणून कन्हैयावर आरोप केला. श्यामंतक मण्याची चोरी केली म्हणून त्या सत्यजिताचा भाऊ म्हणजे बायकोचा बाप, नंतर ती सत्यभामा करून आणली बघा, त्यानेच कृष्णावर चोरीचा आळंच घेतला होता की श्यामंतक मणी याने चोरून दिला. चोरीचा आरोप आहे कृष्णानं पचवला ना. सख्या आतेभावाचा डोळा गेला. नात्या गोत्याचं प्रशिक्षण कृष्ण चरित्राशी कुठे मिळत नाही. तुम्हाला नाती आवडतात ना, कृष्णाचं चरित्र वाचा आणि मग नात्यांचा अर्थ समजून घ्या. ज्या शिशुपाळाला डोळा तिसरा होता, कपाळावर डोळा होता, शिशुपाळाच्या तिसरा डोळा होता. अवघा भारत येऊन गेला. कृष्णाची सख्खी आत्या आहे, वसुदेवाची बहीण आहे. चैतीराजाचा पोरगा आहे शिशुपाळ. तिसरा डोळा आला जयंताच. सर्व लोक जात होते, भविष्य सांगलं, ज्योतिषाने भविष्य सांगितलं. याचा डोळा ज्याच्या दृष्टीतनं जाईल, हा जाणार, नक्की जाणार याचा डोळा. याची दृष्टी याच्यावर कोणाची ज्याची पडेल ना, त्याच्या दृष्टीने हा डोळा जाणार आहे. अवघ्या भारतातल्या लोकांना बोलवलं जात होतं, मांडीवर दिल्या जात होतं, सर्व त्याच्याकडे पाहत होते. डोळा जातच नव्हता. आता राहिला होता फक्त द्वारकेचा राजा, द्वारकानाथ कृष्ण राहिला होता. आणि मग आत्याने कृष्णाला निरोप दिला, हे कन्हैया तुझी आई आत्या संकटात सापडली ना रे बा, ये ना रे दादा. कन्हैयानं मात्र निरोप देऊन टाकला, ते थोडासा गर्दीत आटोपलं की येतो, तुझ्याकडे नक्की येतो. 15 दिवस गेले, परत आत्यानं निरोप दिला, कान्हा तुझ्याजवळ तुझ्या हत्या करता द्यायला 5 मिनिटंही नाही का रे बा.
कन्हैयाने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तिसरा निरोप मात्र आत्याचा आला. ए कन्हैया नको येऊ रे, नको येऊ बा, नको येऊ. मला माहिती आहे नाहीये ना, मी संकटात आहे ना, तुझी आत्या संकटात नाहीये ना, मला माहिती आहे बा. निरोप धडकला कन्हैया जवळ. कन्हैया गहिवरला. कन्हैयाला माहिती होतं पुढचा इतिहास काय घडणार. मी गेल्यानंतर शिशुपालाकडे पाहताच डोळा जाणार आहे, परंतु ज्याच्या दृष्टिक्षेपानं डोळा जाणार आहे त्याच्याच हातून त्याचा मृत्यू होणार आहे. हा इतिहासही कन्हैयाला माहिती होता. हे टाळता येईल तितकं टाळायचा प्रयत्न कन्हैया करत होता. त्याचा निरोप आला आणि कन्हैयाचे ती राजांकडे पोहोचला. स्वागत झालं, कन्हैयाचं स्वागत झालं. आत्या मात्र मुलाला घेऊन आपल्या आपल्या भाच्या पुढे आली, कन्हैया पुढे आली. कन्हैया मात्र खाली पाहून बोलत होता. आत्याला विचारत होता. आत्याच्या लक्षात आलं कन्हैया खाली पाहतोय. ती वारंवार कन्हैयाचं लक्ष केंद्रित करत होतं. कन्हैया मात्र दुसरीकडे पाहत. आत्यानं डोळ्यात पाणी आलं. झालं कान्हा, तुझ्या भावाकडे एक दृष्टी टाकणार नाही का रे? माझ्या पोराच्या कपाळावर तिसरा डोळा आहे म्हणून मी, माझा मुलगा इतका दुर्दैवी आहे का रे बा, की तू त्याच्याकडे पाहायलाही तयार नाही. मी तुझ्या समोर येते आहे मूल घेऊन, तू त्याच्याकडे पाहायलाही तयार नाही. पाठमोळ्या असलेल्या कन्हैयानं मात्र डोळ्यातली आसवं लपवली. कन्हैयाची आसवं भागवत कथेमध्ये अनेक ठिकाणी दिसतात. हसणारा कन्हैया समाजापुढे मांडला, परंतु डोळ्यातली आसवं लपवणारा कन्हैया मात्र कधी मांडला गेला नाही. आसवं लपवणारा कन्हैया मांडता आला पाहिजे. सज्जनो, शोधला ना भागवत कथेत काळजाला पीड पडतो. आसवं लपवत उभा असलेला कन्हैया मात्र मागे वळाला. आत्याला सांगणार कसं की मी पाहिलं की याच्या डोळ्यात डोळा जाणार आहे म्हणून. डोळा तोंड फिरवला, मुलावर दृष्टी पडली आणि डोळा गेला. कपाळावरचा गोळा नाहीसा झाला. त्याला आनंद झाला. बघा स्वार्थी नातं कसं आनंद झाला. तरी सायला कन्हैया फार चांगलं झालं. तुझ्या दृष्टीने माझ्या पोराचा डोळा गेला कपाळावरचा. ह्या कारण याचा मृत्यू ज्याच्या दर्शनानं होणार आहे, याचा मृत्यू त्याच्याच दर्शनाने याचा डोळाही जाणार. ज्याच्या डोळ्याच्या दृष्टिक्षेपानं, ज्याच्या दृष्टिक्षेपानं त्याच्या कपाळावरचा डोळा जाणार होता, त्याच्याच हातून त्याचा मृत्यू होता. कन्हैया चांगलं झालं, चांगलं झालं. तुझ्या दृष्टिक्षेपानं त्याचा डोळा गेला. माझ्या पोराला जीवदान दे बा कन्हैया, जीवदान दे. आता मात्र कन्हैया गहिवरला. ते काय सांगणार का तुला? कसं सांगू? नाही रे कन्हैया, माझा एकुलता एक पोरगा आहे बा, जीवदान दे. तुझ्या आत्याला भीक हलवा, तिच्या लेकराची भीक. आत्यानं पदर पसरला आणि गहिवरला. कन्हैया मात्र खाली मान घालून उभा राहिला. सांगितलं आत्ते, काही हरकत नाही ग, तुझ्या पोराची 100 अपराध सहन करेल मी, 100. फक्त तुझ्या मुलाला सांग 100 क्रॉस करू नको बा, बस 100 येऊ. नाही कन्हैया, नाही करणार, काही काळजी नको करू बा, काही करणार. अरे कन्हैयाला बांधणार किती तुम्ही, बघा ना. हा, त्याच्या दर्शनानं त्याचा डोळा गेला, याचा आभार मानणं नाही. आता तू याला जिवंत सुद्धा सोड. हा, तुझी 100 अपराध सहन कर याची बघा ना. तुम्ही कराल? तुमच्या भावाचे सख्या, तुमच्या बहिणीचे, बहिणीच्या नवऱ्याचे, तुमच्या पोराचे, तुमच्या पोरीचे कराल? अरे तुमच्या बापाचा तरी अपराध सहन करता का रे? म्हातारपणी ते म्हातारं सहज जर थुकलं ना कुठं, तर तुम्ही त्या म्हाताऱ्याची वाभाडे करता आणि त्याला सांगता याला झाडाखाली बसवा तिकडं मोडकी खुर्ची देऊन. बापाची वाभाडे करता, इथं कन्हैयाला 100 अपराध सहन करायचे. हा शिशुपाळ बघा तुम्ही, तो यज्ञ उभा राहिला राजसू. आता मान दिलाय कृष्णाला. सख्खे आत्ते भाऊ आहेत ना कने, मामा फुईचे आहेत कने, आता हे वेगळे आहेत का? नाही ना. तुम्हाला नात्यांचा फार कौतुक आहे ना. बघा तुम्ही लग्नाची गर्दी बघा, दुपारचं ऊन बघा केवढं आहे. 42, 43, 44 तापमान आहे. लग्नाला तुम्ही जाता, हमकाच जाता. अर्थात त्या नवरदेवा करता, त्या नवरी करता कुणीही जात नाही, पुन्हा त्या माणसा करता जात नाही. फक्त आपल्या पोराचं पोरीचं निघालं तर कुणीतरी आलं पाहिजे म्हणून सर्व येतात. मौतीला कोणीच जात नाही, कोणाच्याच मौतीला जात नसतात. आपल्याही मौतीला कुणीतरी आलं पाहिजे म्हणून जातात. दावा कोणालाच प्रिय नाही, आपल्याही दाव्याला कुणीतरी आलं पाहिजे म्हणून देत जात असतात म्हणून. परंतु तरी उन्हात जाता का नाही तुम्ही नाते जपायला? जाता ना. बघा ना नाते किती भयानक आणि विचित्र आहेत बघा. हा, राजसू यज्ञाच्या वेळेला बसवलं, कृष्णाला बसवलं. आता गंध लावणार कपाळाला, धर्मराजा गंध लावायला उभा राहिला. आता कपाळाला गंध लावणार, ओळखला हा शशिबा थांब. आमचा काय अपमान करतोस का? अपमान करतो मग कोणाचं करतोय रे हे पूजन? त्या गवळ्याच्या कार्ट त्याला विचार, तुझ्या बापाचं नाव काय, तू वसुदेवाचा का नंदाचा विचार. अरे त्याची जात त्याला माहित नाही, बाप माहित नाही, आई माहित नाही.
हा, गवळणीची चेष्टा करतात, चोऱ्या करतात. दिवस गेला स्त्री लंपट आहे. 16,000 बायका केल्या त्यांनी. हा, 16,000 बायका केल्या. भ्रष्ट स्त्रिया, वेश्यावृत्तीच्या स्त्रियांना बायका करून जगवतोय तो. हा, बघा ना, भगवत कथेमध्ये असंच्या असं आहे, असंच्या असं आहे. हा शशीबाळ बोलतोय. आणि त्या सभेमध्ये कोण कोण आहे? तिथं व्यासही आहे, दुर्वासही आहे. हा, तिथं द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, भीष्म आहे, द्रोण आहे, कर्ण आहे, दुर्योधन आहे, धृतराष्ट्र आहे. तिथे गांधारी आहे, तिथे कुंती आहे, तिथे द्रौपदी आहे. सर्व आहे, कोणी नाही असं नाही. आणि एक एक क्षण आलेला आहे यांचा सर्वांचा. सर्वांना कृष्णाने मदत केली आहे, प्रत्येकाला मदत केली आहे. सर्व तिथंच आहे. अरे हा स्त्रीलंपट आहे रे धर्मा. स्त्रीलंपट, याची पूजा करतोस का? अपमान करणार आहेस तू? सख्या मामाला मारलंय याने, सख्या मामाला मारलंय. कुलघातकी आहे, भ्रष्ट आहे. एक अपराध करत पुढे आलाय. भागवत कथा आहे का? कोणी पुढे आलेलं नाही, उभा राहिला नाही. पांडवांमधला सांगितलं नाही, शिशुपाळा घरी नाही, यज्ञ आमचा आहे, आम्ही पाहू. कोणाची पूजा करायची, कोणाला मान द्यायचा तो आम्ही पाहू. तुला काही संबंध नाही. कोणी प्रत्येक जण एकच म्हणायला लागलं. मंडळी, वडूकर, पुणेकर एकच म्हणत होतं, प्रत्येक जण खाली मानून. काय करायचंय आपल्याला? मामा फुईचे भांडण त्यांचं आहे, आपल्याला काय करायचंय? प्रत्येक जण गपचूप गमत पाहत होत. आपल्याला काय करायचंय? ते मामा फुईचे आहे, एक मामाचा आणि एक आत्याचा आहे, त्यांचं चाललंय भांडण, आपल्याला काय करायचं? सर्वे गप्प होते. हे सर्व स्वार्थी होते. यांचा प्रत्येकाचा स्वार्थ एक एक वेळेला कृष्णानं पूर्ण करून दिलेला होता. कृष्णाकडून फायदा प्रत्येकाचा झालेला होता. हो, ज्या व्यासांनी, ज्या दुर्वासांनी सांगितलं ना कृष्णाची पूजा करायची आहे, ते व्यास आणि दुर्वास बी उभे राहिले नाही. सांगितलं नाही, शशुबाळा कृष्णाची पूजा होत नसेल तर आम्ही निघून जातो इथून. तेही गपचूप बसले. ते सगळे पाहत होते. काय करायचंय? ते नातेवाईक दोघे, एक मामाचा आणि एक फुईचा, त्यांचं भांडण चाललं. आपल्याला काय करत होतं? आणि शिशुपाल मात्र कृष्णाला शिव्या घालत होता. धर्म आला नाही, भीम आला नाही, अर्जुन आला नाही, द्रौपदी आली नाही, कुंती आली नाही, गांधारी आहे, कोणीच नाही. 99 शिव्या पूर्ण झाल्यानंतर कन्हैयानं सर्वांकडे पाहिलं. सर्व मस्त खाली मांडीने बसली होती बामट्यांसारखी. नंतर कन्हैया उठला, स्वतःच उठला. शशुबाळ झाले, शशुबाळ थांब. शशुबाळ झालं, काय करशील तू? काय करशील? आणि काय करशील म्हणता सुदर्शन निघालं. कृष्णानं मात्र कधी कोणावर असा आळंच केला नाही की द्रौपदी मला शिव्या देत असताना तू मला मदतीला आली नाही. म्हटला पुढे द्रौपदीचं वस्त्राहरण झालंय. हा, नवऱ्यांनी गाण ठेवली, तिथं जुगारावर लावली. कन्हैया तिला सांगितलं नाही मला शिशुपाल शिव्या देत होता आणि तू तिथं आली नाही मदतीला. अजिबात नाही, मदतीला धावला. अर्जुनाच्या युद्धभूमीवर अर्जुनाला सांगितलं नाही, अर्जुना बघ तुझं तू काय करायचं कर. अजिबात नाही. अर्जुनावर ज्यावेळेस मृत्यूचा प्रसंग निर्माण झाला ना, कन्हैयाने स्वतःचा वचनभंग केलेला आहे. पितामह भीष्मांचा वेळेला कन्हैया मी शस्त्र हातात घेणार नाही, आणि पितामहाने सांगितलं होतं तुला शस्त्र हातात घ्यायला भाग पडेल. सदाचा अर्जुनाला वाचवण्याकरता कृष्णानं वचनभंग केला, धावला त्या पितामहांवर. पण अर्जुनाला सांगितलं नाही, अर्जुना त्यावेळेला माझ्यावर वेळ होता, तुम्ही कोणीच काही बोलले नाही. आता तो पितामह तुझा सक्का आज आहे, तू तो पाय, मला काय करायचं, मी आपला चालवतो. म्हटला नाही. वेदना पचवल्या त्या कृष्णानंच पचवायच्या. बघा, युद्ध पांडवांचं झालं, युद्ध कौरवांचं झालं, राज्य धर्मराजाला मिळालं. राज्य कोणाला मिळालंय? धर्माला मिळालं. धर्म राजा झाला. राणी कोण झाली? द्रौपदी राणी झाली. पहा तुम्ही यांची मजा पहा. शाप कोणाला मिळाला माहिती? मी इथेच थांबतो सज्जनो, मला सर्वज्ञांवर 2 मिनिटं बोलायचं आहे फक्त. हा, शाप कोणाला मिळाला माहितीये? हा, बघा ना, एक वेळ जा ना त्या भागवताच्या कथेमध्ये जा, काय गंमत आहे ती. झालं, युद्ध झालं. राजा धर्माला सिंहासनावर बसव सांगितलं, राज धर्म सांगितलं. निघाला कृष्ण, आता परत गेला. धृतराष्ट्राला भेटला, गांधारीलाही भेटला. धृतराष्ट्राला प्रणाम केला आणि गांधारीला प्रणाम केला. आते द्वारकारात तुला प्रणाम करतो ग. आणि तळली ही गांधारी कृष्णनाथाला शाप देऊन बसले. कृष्णा, माझा एक पोरगा तरी ठरवलं असतंच ना, एका पोराच्या केसालाही धक्का लागला नसता रे. उभ्या भारतीय युद्धामध्ये महाभारतीय केसालाही धक्का लागला नसता. तुझ्यामुळे माझी सर्व 100 मुलं बेली.
माझा तळतळाट आहे, मी शाप देते तुला, तुझा सुद्धा असाच सर्व कुटुंबाचा विनाश होऊन तुझा मृत्यू होईल. ज्यावेळेस तू मरशील ना त्यावेळेस तुझ्याजवळ कोणी असणार नाही, एकटा मरशील. काय कन्हैया ते तुझा शाप सुद्धा मंजूर आहे तुझ्या कृष्णाला, काही हरकत नाही. तुम्ही कधी विचार केला काय हा गांधारीच्या शापाचा? काय कृष्णाची चूक आहे तिथे? काय चूक आहे? चुकलाय कृष्ण? काय युद्ध करताना चुकलेला होता? गांधारीला सांगितलं नव्हतं त्याने चुकीचं आहे म्हणून? हा, द्रौपदीचं वस्त्रधारण करणं चुकीचं आहे, पांडवांचं राज्य न देणं चुकीचं आहे, पांडवांना वनवासात पाठवणं चुकीचं आहे. अरे युद्धभूमीवर युद्ध करत असताना सुद्धा हे चूक आहे. त्यांना 5 गावं देऊन टाका हे सांगत असताना दुर्योधनानं सांगितलं नखाच्या सुईच्या अग्रभागावर मावेल एवढंही देणार नाही. हे ऐकताना गांधारी नव्हती? आपला पोरगा कसा वागला ते गांधारी नव्हती? याचं फळ काय मिळणार आहे, युद्ध होणार आहे, पोरं मरणार आहे, हे माहित नव्हतं? हे माहिती असूनही सुद्धा तिने कृष्णाला शाप दिला, आणि शाप दिल्यावर सुद्धा कृष्णानं झोळी पसरून सांगितलं अरे तुझा हा शाप सुद्धा कृष्णाला स्वीकारतो. की वेदना पचवायला केवढी लागली असेल या कौरवाच्या आणि पांडवांच्या भांडणामध्ये. मायबाप हो, कृष्णानं स्वतःच्या परिवाराकडेच लक्ष दिलं. म्हणून म्हटलं मी माझा कृष्ण हा वेगळ्या नजरेने पाहतो. कृष्णानं परिवाराकडे लक्षच दिलं नाही. रामचंद्रांबद्दल कृष्णाबद्दल नेहमी बोलल्या जातं, मला नेहमी कृष्ण आवडतो याच्याकरता की रामचंद्रांचं जीवन एकदम सोपं आहे हो, मस्त आहे, काहीच नाही आहे. राज्याभिषेक होणार होता, अकस्मात निरोप आला, बापाने निरोप देऊन टाकला. श्री रामचंद्रांना सांगितलं रामचंद्र तुला ते वनवासात जावं लागणार आहे, ते मी तुझ्या आईला शब्द दिला आणि त्याच्यावर तू वनवासात जा. रामचंद्रांनी सांगितलं चाललो, निघाले. तर रामचंद्र निघाल्यानंतर पत्नी निघायलाच पाहिजे ना, तिथं सीतामाई आहे, निघाल्या. लगेच लक्ष्मणाने सांगितलं मी येतो आता भावाची सेवा करायला. रामचंद्राने सांगितलं चला तू येतो, तू चालले. लक्ष्मण आता सेवा करायला. सर्वज्ञ चक्रधर स्वामी सांगतात की 14 वर्ष लक्ष्मणानं सेवा केली, बरोबर ना? जेवणाचं कधी विचारल्या गेलेलं नाही. 14 वर्षाचा उपवास लक्ष्मणानं केला. 14 वर्षात रामचंद्र गेले ना वनवासात, 14 वर्ष राहिले. काहीतरी होतंय का? पंगत वाढल्या जाते का? तुमची अस्वस्थता देऊ नका मला. म्हणजे मी याच्यात मूडमध्येच नाही, मी थकलाय. मला तुम्ही ज्या क्षणाला म्हणाल ना त्या क्षणात थांबण्यात फार आनंद आहे. ते काय होतंय आता? हा बरं, असं ऐकून नका येऊ कोणी. असे समोरून आले की मलाही तोंड दिसतं कोण कोण आलंय, कशी आले. रामचंद्र वनवासाला गेले, लक्ष्मण सोबत होते, सीतामाई सोबत होत्या. तो काय 14 वर्षाचा वनवास झाला. चौदा वर्षाचा वनवास संपला. मारलं ते रावणाला, आले परत 14 वर्षानंतर. गमत भरतासारखा भाऊ बी पाहणं काय गमतीचं आहे. इकडे दुर्योधन काय गमतीचं आहे, इकडे भरतासारखा भाऊ रामचंद्राला मिळालेला कसा गमतीचा आहे. रामचंद्राच्या त्या सिंहासनावर भरतानं चप्पल ठेवून दिलेली आहे. हा सुद्धा इतिहास लक्षात ठेवा मंडळी, पाठ करून टाका. या भारतावर राज्य करणारे इंग्रजच नव्हते. इंग्रजाच्या अगोदर एका चपलीने सुद्धा भारतावर 14 वर्ष राज्य केले. 14 या भारतावर राज्य केला एका चपलीनं. श्री रामचंद्राची चप्पल 14 वर्ष भारतावर राज्य करत होती. हा इतिहास एक वेळा नव्यानं पाहू आपण, कधीतरी वेळ आला. 14 वर्ष आले, राजगादीवर बसले, मस्त राज्यकारभार चालू झाला. कृष्णाचं तसं नाही. महाभारतीय युद्ध इकडे झालं, हे सर्व खेळकोटोबे झाले. शाप परत पदरात पाडून घेतला, ज्याचे त्याचे वस्त्र पुरवत बसले. नवरे यांचे नालायक, बायकोला गाण ठेवलं, त्यांचे धीर नालायक, त्यांचे सासरे नालायक. हे सर्व करत असताना कृष्ण आता परत द्वारकेत आला ना, तोपर्यंत पोरं दारू प्यायला लागली. असंच होतं. पुढारपण करू नका. पुढाऱ्यांची पोरं चांगली निघत नाही, 100% निघत नाही. बघा मास्तरचे पोरं चांगले निघतात, कारण मास्तर सकाळी शाळेत जातं, दिवसभर पैशाचा हिशोब करतं, संध्याकाळी घरी येतं. मास्तरचं पोरग कलेक्टर होतं, पुढाऱ्याचं पोरग जास्तीत जास्त संध्याकाळी ढाब्यावरच सापडतं. बघा का त्याला वेळच नाही ना घरात पाहायला. त्याला नंतर काही दिवसांनी सुद्धा समजून सांगावं लागतं. दरवर्षी जे वाढदिवस करतात ना पुढाऱ्यांच्या पोरांचे, त्याला कारण माहितीये तुम्हाला? नसेल माहिती, मी नाशिकला राहतो, तुम्हाला माहित नसेल. हे पोरग आपलंच आहे की आपलं पोरग आहे हे समजण्याकरता दरवर्षी वाढदिवस करून त्याला दाखवतात. हे तुझं पोरग आहे, हे तुझं पोरग आहे, हे तुझं पोरग आहे. मग त्याच्या काळात लक्षात राहतं. कृष्णाचा मात्र आली तर पोरं सर्व दारुडे झालेली होती, सर्व दारुडे झाली.
समजावण्याकरता जिथं प्रवास क्षेत्रावर नेलं, समजावत होता तो, अरे मूर्खासारखं करू नका, मद्यपानापासून लांब राहा. मात्र तिथं दारू यांच्या डोक्यात इतकी चढली की ती एकमेकावर शस्त्र घेऊन धावली आणि हे सर्व अक्राळ विक्राळ युद्ध होत असताना कन्हैया मुकाटपणे पाहत होता. या सर्वांकडे पाहता ज्या क्षणी व्याधानं बाण मारला लागला ना, कन्हैया तो व्याध तो फारच उभा राहिला, रडायला लागला. कन्हैया रे तू काय रडतोस रे, तुझी काहीच चूक नाही, मारलेला बाण तर तू एक पाखरू त्याचा डोळा समजून मारलास, परंतु हे पग मला जिवंत मारतायत समोर लढून, ज्यांच्या करता मी अवघ जीवन समर्पित केलं. सोन्याची द्वारका उभी केली, जरासंधाच्या भीतीतनं वाचावं, यांना अजिबात यांच्या केसालाही धक्का लावू नये म्हणून मी पाण्याच्या समुद्राच्या मध्ये द्वारका उभी केली. इतकं सुरक्षित ठेवल्यावर सुद्धा पग हे कसे करताय, जा जा तुला मी क्षमा केली. शेवटच्या क्षणी सुद्धा कन्हैया त्या व्याधाला सोडून देताना त्याची उदारता आणि त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहिली ना, मग वाटतं की कन्हैया तुझ्या पायावर डोकं ठेवत असताना सुद्धा जो आनंद मिळतो आणि 5,500 वर्षानंतर जी ऊर्जा मिळते ना, त्याला कारण आहे तुझं चरित्र. हा, तुझ्या नाचण्यानं, तुझ्या दयाच्या मडके फोडल्याने ऊर्जा मिळत नाही, परंतु तुझ्या जगलास ना, ते जगणं मात्र पाहिल्यानंतर तुझ्या पायावर डोकं अपसुक जातं, ठेवावंच लागत नाही, अपसुक डोकं तिथं जातं आणि डोकं ठेवल्यानंतर डोक्यात पावित्र्यता निर्माण होते, कर्माची इच्छा तयार होते आणि कर्माचा सिद्धांत स्वतःच्या जीवनात उतरावासा वाटतो. तो कन्हैया महानुभाव होतो आम्ही. महानुभाव कृष्णाकडे पाहताना मात्र परब्रह्म परमेश्वराचा अवतार समजतात. कन्हैयाची प्रत्येक गोष्ट महानुभावांच्या जीवनामध्ये वेगळी आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचं सर्वात आवडतं पात्र कुठलं असेल, सर्वज्ञांचं सर्वात आवडतं पात्र कुठलं असेल तर श्रीकृष्ण महाराज आहे. कारण सर्वज्ञांना अगदी त्या हरिपाल देवाच्या इथे असताना सुद्धा सर्वज्ञांची त्या हरिपाल देवाची शपथ होती, गोपाळाची आणि कृष्णाची शपथ घेण्याची सवय होती. बघा, हा पुढे सुद्धा मात्र श्रीकृष्ण व्हावंसं वाटलं त्यांना. हा वाटलं ना, अगदीच लोणार मेकरच्या चरित्रामध्ये श्रीकृष्ण व्हावंसं वाटलं त्यांना. झाले हो, ती गोकुळाष्टमीच्या सणाच्या दिवशी द्वारका काही मातीची सांगणार देव श्री चक्र झाला कृष्ण. कृष्ण होण्याची हौसच पूर्ण करून गेली. गेला झाला कृष्ण, झाला गोपाळ चौडीला गेला झाला कृष्ण. कृष्ण होण्याची इच्छा आणि हौस माझा देव श्री चक्रधर महाराजांना होती. फक्त कृष्ण महानुभावांनी आंधळेपणानं पाहिला नाही. महानुभाव कृष्णाला परब्रह्म परमेश्वराचा अवतार मानतात. तो विष्णूचा नाही, तो दशावतारातला मानत नाही, कारण पूर्ण परब्रह्माचा अवतार या श्रीकृष्णाला मानणारा महानुभाव चैतन्य अपार परमेश्वर, तो देव श्री चक्रधर मानणारा हा महानुभाव पंथ आहे. तो परमेश्वरा चैतन्याच्या पलीकडे आहे, या विष्णूचा अवतार मानणारा नाही आहे. हा, अंधश्रद्धेला खत पाणी न घालणारा हा महानुभाव कधी कृष्णापुढे नवसे घेऊन गेलेला नाही, नक्कीच नाही गेलेला आहे. कृष्णाला परमात्मा मानणारा आहे, कृष्णा मोक्ष देणारा आहे, कैवल्य देणारा आहे, कृष्णाला कैवल्य मागणारा महानुभाव आहे, मोक्ष मागणारा महानुभाव आहे. हा, कन्हैयाला मागणारा नाही. कन्हैया आम्ही तर विडंबन करून टाकलो, काही नाही, सर्वीकडे विडंबन करून टाकलेले. लग्न जमत नाही म्हटलं का कृष्णाचं रुक्मिणी समोर नावाचा ग्रंथ महानुभावांचा बी आहे आणि इतर बी आहे, दोन्ही बी ग्रंथ आहे. बस कृष्णाचा रुक्मिणी समोर वाचून टाका म्हणे, लग्न जमून टाकतो म्हटलं, भावडे झाला, लग्न मोडून टाकाल तो. रुक्मिणी समोर ग्रंथ वाचू नका बाया हो, लग्न मोडून टाकतो तो. हा, बावळेपणा करता काहीतरी. त्या पांडवांना युद्ध करून राज्य मिळवलं, राज्य सिंहासनावर बसल्यावर त्यांनी सांगितलं चला निघा हिमालयात, आता सोडा. तुम्हाला माहितीच नाही त्याचे चाळे काय, वेड्यावर्ग करता काही आपले. रुक्मिणी समोर वाचून लग्न होईल, बावळेपणा नका करू. महानुभाव मात्र अंधश्रद्धेपासून लांब राहिला. सर्वज्ञ चक्रधर महाराजांच्या लीळा चरित्रातली एक एक लीळा मात्र जीवन पात्राच्या कल्याणा करताय. कधीतरी पाहाव. वाचत बी ना, आता आम्ही वाचत बी नाही लेखाची. आम्हाला फक्त मिरवणूक मी पाहिली, मग त्याची मिरवणूक काय डीजे वाजत होतं, काय गाडी वाजत होती, काय बाया चालत होत्या, आणि तिकडचे हे बावळे झाला याडपटावानी काही करायचं. बोलू नका पुढच्या वर्षी मला, तुम्ही मला अर्धे शिव्याच देतो. कटाळलो राव मी, वर्षभर फिरतो महाराष्ट्रात हा बावळेपणा पाहत पाहत. किती दिवस करणार तुम्ही? मराठीचं पहिलं वाक्य लिहिणारा महानुभाव आहे. बाबा शेजारी बसलेले आहेत. बाबांची ओळख तुम्हाला सांगतो, लीळा चरित्राचं संशोधन बाबांनी केलं. मला वाटतं आता 2 पार्ट आहेत लीळा चरित्राची, ती दोन्ही छापल्या गेली. बाबा साहित्यिक आहे, मराठीचं पहिलं वाक्य लिहिणारा महानुभाव आहे, मराठीचं पहिलं काव्य करणारा महानुभाव. हा, सर्वज्ञ चक्रधर स्वामी सांगतात, एका गावामध्ये एक संन्याशी राहत होता. विष्णू स्वामी. हा, काय तो त्याला एक छोटीशी जादू पत्ता माहित झाली. अख्खा महाराष्ट्र सध्या होरपळतोय ना बुवागिरी. बघा ना, ही बुवागिरी अशी फसू शकते. 800 वर्षापूर्वी देवानं सांगितलं, आमच्या देवानं सांगितलं. 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ चक्रधर महाराजांच्या विचारानं महाराष्ट्र असता, मी सांगितलं ना तुम्हाला, संभाजी महाराजांचा ग्रंथ जर असता तर, सर्वज्ञांचं लीळा चरित्र जर असतं तर
घडलं नसतं. नाशिककर आम्ही दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच दुर्दैवी आहे. नंतर संगमनेरला सापडलं, मग नगरलाही सापडलं, मग आता ती प्रत्येक शहरामध्ये सापडणार ती. कारण सर्वज्ञांचं लीळा चरित्र तुम्हाला कळलं नाही. हा विष्णू स्वामी याला एक गुटिका प्राप्त झाली. एक गुटिका, एक मुळी होती कुठली, तो तोंडात ठेवली का असा उडायचा. मग रात्री सर्वांची जेवण बिवणं चालली, अंधार बिंधार झाला, आरती झाली, तो गुटिका ठेवायचा आणि बस मग उडायला सुरुवात करायचा. धाब्याची घरं सानेवरनं, मग प्रत्येकाच्या धाब्यावर जायचं, सान्यातनं ऐकायचं कोण नवरा बायको काय बोलतायत, भांडतायत का, काय भाजी खातात, काय नाही, काय पोरं बोलतात, काय पोरी बोलतात, हे सर्व गावात फिरायचा. सकाळी लोक दर्शनाला आले का गोविंद स्वामी सांगायचे काय मग काल रात्री वांग्याची भाजी बरी होती वाटतं. दुसरं आलं का बायकोला जरा कमी शिव्या देत जा, घाणेड्या शिवी नको देत जाऊ. तो बायकोला गुदगुल्या वाटायचे, पण आपल्याला शिव्या दिल्या नवऱ्याने, त्याला बाबाला माहिती, तो बायको मग नाचायची. या बायांनी सत्यानाश केला महाराष्ट्राचा. ज्या बायांनी या महाराष्ट्राला राजा दिला, एक नाही बाया, लक्षात घ्या, तुमचा इतिहास तुम्हाला माहित नाही. तुम्हाला माहित नाही. अरे 100 वर्ष कशाला जगता रे. माझा राजा संभाजी महाराज 32 वर्ष जगला. 32 राजा छत्रपती आणि संभाजी महाराजांचं वय एकत्र केलं ना तरी 100 वर्ष नाही. बावळे हो, 51 वर्षाची शिवबा आहेत आणि 36 वर्षाचा संभाजी महाराज आहे. करा बेरीज, किती वर्ष करा, पटकन काढा मोबाईल, काढा ना, हसता कशाला. अरे करा बेरीज, करा किती वर्ष झाली, करा. 51 32 86 वर्ष. किती, 86 वर्ष ना. 86 आम्ही आमचा वाढदिवस साजरा करतो. टोंग्या 2 पोरं जन्माला घातले, अख्ख्या गावाला उपद्रव आहे त्यांचा. काय वाढदिवस साजरा करतो. अरे 86 वर्षाच्या कालखंडात 2 छत्रपती निर्माण करणारी जिजाऊ, एक नाही 2 छत्रपती निर्माण केले तिने, एका जिजाऊ ना. 350 वर्षाचा इतिहास रचला गेला 2 छत्रपतींनी. तुम्ही आम्ही मजा करतोय ना, त्यांच्या जीवावर आहे. राजा शिवबा आणि संभाजी नसताना कापला असता आम्हाला आतापर्यंत. हिंमत नव्हती तुमची या वेळेपर्यंत बसायला. राजा संभाजी आणि शिवबा होता म्हणून. आणि शिवबा आणि संभाजीला निर्माण करणारी एक माता होती जिजाऊ. 2 छत्रपती निर्माण केले आणि महाराष्ट्राला दिले. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केला. हसता कशाला बावळ्यासारख्या. बाबा 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 सरे बाबा बिघडून टाकलेले का नाही. बस यांना भलतानात झाली. मस्त मजा, गुटखा सिद्धी तोंडात ठेवली की अख्ख्या गावात बाबा प्रसिद्ध झालं, तालुक्यात प्रसिद्ध, जिल्ह्यात प्रसिद्ध. हे गर्दी सुरुवात झाली. एक दिवस त्यांच्या लक्षात आला, आता महाराष्ट्र ताब्यात आला. विष्णू स्वामींनी सांगून टाकलं मी स्वर्गात जाणार आहे. ए बावळे, पहा ना तुम्ही, आज सुद्धा तसेच आहेत रे, आज सुद्धा तसाच आहे. हा खराच स्वर्गात जाणार होता. त्याने सांगितलं तुम्ही स्वर्गात चाललो म्हणून. त्याच्याकरता ज्याने करोडो रुपये लावले त्याच्या सुद्धा कांठाळ्यात दिले. मला बावळ्या, विष्णू स्वामी झालं मी स्वर्गात जाणार, निरोप द्या. लोक निरोप द्यायला आले मोठ्या मोठ्याने. सर्वज्ञ सांगतात त्या गंगा तीराच्या मातीमध्ये माणसं मावत नव्हती. त्या गंगा तीराच्या त्या तीरावर माणसं मावत नव्हती. मुंगीला पाप प्रवेश करायला जागा नव्हती. लोक ओरडून सांगत होती विष्णू स्वामीला, आमचा निरोप द्या स्वर्गात म्हणून. आता विष्णू स्वामींनी गुटिका सिद्धी तोंडात ठेवली आहे ना. विष्णू स्वामी आता हळूहळू वर निघायला लागले. आता 100 फुटावर गेले. लोक ओरडून सांगत होते आता 200 फुटावर गेले. शेवटची म्हातारी ओरडून सांगत होते अहो माझ्या नातवाला नात झाली पाहिजे म्हणून. बघा तुम्ही ओरडून सांगत होती. विष्णू स्वामी वरनं आशीर्वाद देत होते. उन्हाळ्याचे दिवस होते, चैत्र महिना होता. तापमान हळूहळू वाढत होता आणि नेमकं दुपारची वेळ असल्यामुळे वाहतूक तयार झाली. ती हळू भवऱ्यासारखी गरगर गरगर फिरायला लागली. हळूहळू वर गेली वर गेली वर गेली. सर्वात सांगतात विष्णू स्वामी वाटोळीत सापडला आणि वाटोळीचा कचरा आता विष्णू स्वामीच्या नाकात गेला. कचरा नाकात गेला आणि विष्णू स्वामींना शिंक आली. जोराने शिंक दिली आणि तोंडातली गुटखा सिद्धी टपकन खाली पडली. सर्वज्ञ सांगतात विष्णू स्वामी सरळ खाली आली. हसून सांगतात बाई पाण्यात पडले आणि त्यांची हाडं जमा करावी लागली असती. पाण्यात पडली म्हणून वाचले. अरे काय लीळा सोपी रे, समाजाला जाग करणारी. समाजाला जाग करणारी इतकी सोपी आहे. कुणावर विश्वास ठेवताय तुम्ही. इतकं सोपं तत्वज्ञान सांगणाऱ्या देवाचं चरित्र जर गावागावामध्ये घराघरामध्ये पोचलं असतं तर खराच सारखी लोक जन्माला झाले नसते. महाराष्ट्र फसलाच नसता. आम्ही फसलोच नसतो. आया बहिणींना धक्का लागला नसता. आम्ही गुरु कोणाला करावं. मी नेहमी चरित्र सांगतो, मला नेहमी चरित्र आवडतं सर्वज्ञाची. गुरु कोणाला करावं मला असं वाटतं त्या गुरुचे नाव नाही माहिती. बाबा आहेत, मी जास्त बोलतोय. बाबा नंतर रागवतील माझ्या. लिहायचं ही नावं म्हणजे चरित्राचा संबंध आहे. बाबा असल्यामुळे या गोष्टी बोलतोय, नाही तर मी चरित्रावर बोललोच नसतो. तर ते काय नाव होतं त्यांचं मला नाही आठवत. पण एका गुरुला 2 शिष्य होते. दररोज भिक्षेला जायची. गुरुचं नाव नाही ना. बरं झालं वाचला मी. गेले नाव नाही ना, सुटला मी. बस म्हणजे मी बुद्धिवान आहो नक्कीच.
स्वतःला समजून घेतो मी. गेले गावात दोघं शिष्य भिक्षा करत करत एका दारात भिक्षा म्हटली. समोरच एक प्राणी मस्त खेळत होता, गोरापान होता, असं नाकबीक मोठं होतं. आपलं नाक नाही, माझं नाक नाही तसं, पण त्याचं नाकबीक असं लांब होतं, चिसकळ बिसकळ, गोरापान, लाल बुंद, शेपुटाशी वर तो करत होती. कान असे होते. अव डुकराचं पिल्लू छोटं असलं की मोठं बरोबर दिसतं. ते दोघं पाहायला लागले, कुठला प्राणी हा काय देख ना कसं खेळतोय. त्या मोठ्या भावाने सांगितले, गदड्या तुला माहित नाही कुठला प्राणी? त्यांनी सांगितलं, मला नाही माहिती. अरे हा मुशकवृत्ती उंदीर मोठा झालेला आहे, या गावात खूप खायला आहे, खाऊन खाऊन हा उंदीर मोठा झाला, चांगला जाडजाटच झालेला आहे. राजाने सांगितलं, नाही नाही असं नाही, मूर्खासारखं काही बोलू नाही, हा उंदीर नाही, हा गजक्षय हो, हत्ती लहान झालाय, या गावात खायलाच नाही, हत्ती लहान झाला. झाली दोघांची भांडणं सुरू. मोठ्याने झालं, मुशकवृत्ती उंदीर मोठा अजिबात नाही, गजक्षय हत्ती लहान झाली. एकमेकाच्या गच्च्या धरायला वेळ लागतो का आपल्याला? हा अहो हे गुरुभाऊ एका आईच्या पोटातले आलेले सुद्धा गच्च्या धरतात. हे तर गुरुभाऊ कोण्या रातीचं कोण्या पातीचं धरलं एकामेकाच्या गच्च्या. शेवट मग समजुता झाला. त्यांनी झाले प्राणी घेऊन आपल्या गुरुंकडे जाऊ. आता निघाली. ती उचललं डुक्कर भिक्षा बाजूला, डुक्कर उचललं, गुरु पुढे गेली, आदळलं. गुरु झालं, गुरुजी प्राणी कोणता? या मोठ्याचं म्हणणं, मोठ्यानं झालं, गुरुजी हा मुशकवृत्ती उंदीर मोठा झाला, गावात खायला खूप आहे. नाही गुरुजी गजक्षय हो, या गावात खायलाच नाही, हत्ती लहान झाला. गुरुजी पुढे प्रश्न पडला, कारण गुरुजी मोठे ज्ञानी होते. ते विचार करायला काय माहितीच नाही, कधी पाहिलेलंच नाही, अकलीचा पार ताठा वाजलेला आहे. गुरुजी विचार करायला तर आपल्यालाही माहित नाही हा प्राणी कुठला आहे. पण मोठ्याच्या बाजूने जर बोललं तर लहानाला रांगणे, लहानाच्या पासून गेलं मोठ्याला. आता काय करो, काही तर बोलावं तर लागेल ना गुरु म्हणून. त्याला मूर्खांनो, इतक्या वर्षाच्या सान्निध्यात तुम्हाला एवढंही समजलं नाही हा प्राणी काय, हे काय? आता मात्र दोघेही भाऊ घाबरले. हे काहीतरी वेगळं आहे, आपल्याच्याने काहीतरी चुकलंय. हात जोडले त्यांना, गुरुजी खरंच आमच्या ज्याने चुकत झाली, आम्ही शिकलोच नाही, मूर्ख आहोत, अज्ञानी आहोत, हे काय आम्हाला समजा. त्यांना अरे गदड्यांनो, हा चक्रवाक पक्षी बघा तुम्ही बुद्धी आहात. ते तरी कमीत कमी म्हणत होते 4 पायाचा पशु आहे, डुक्कर किंवा हत्ती आहे म्हणतं पक्षी आहे. बघा ते गुरु, या गुरूंनी सत्यानाश केला. आणि सर्वज्ञ सांगतात की बाबा रे लक्षात घ्या, सर्वज्ञ सांगतात बाबा रे तुम्हाला हे ज्ञान देणारा, परमेश्वराचं ज्ञान देणारा, परमेश्वराचं ज्ञान देणारा जो आहे ना, तो खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनात आला की तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, 7 पिढ्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. इतकं स्वच्छ आणि सरळ ज्ञान देणाऱ्या सर्वज्ञ चक्रधर महाराजांचा हा मार्ग आहे. हा मार्ग आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो सज्जनो. घड्याळीच फार पाठ करून ठेवलेला आहे आम्ही, कारण आम्हाला माहिती असतं की हेच आम्हाला सोडवणार आहे. नवला 1 मिनिट सुद्धा पुढे गेलेला नाही आणि 1 मिनिट सुद्धा मागं राहिला नाही. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. माझे स्नेही होते मुळावकर बाबा, माझ्यावर खूप प्रेम होतं, माझ्यापेक्षा वडील होते पण प्रेम खूप होतं. ते असताना मात्र इथं वारंवार यायचो. पहिल्या कालखंडात मात्र आलोच नाही. परंतु त्यांच्या गादीवर विराजमान झालेले जे आमचे मुळावकर बाबा आहेत, मला वाटतं मुळावकर बाबानंतर मुळावकर बाबा हे तसेच राहिले. ती संस्कृती, तो विचार, तो आचार, तो संस्कार या सर्व परिसरामध्ये पाहिल्यानंतर आणि त्यांच्या कर्तृत्वाने पाहिल्यानंतर वाटत होतो की बाबांनी ही सर्व जडणघडण करून ठेवल्यामुळे हे दिवस सोपी येईल. इथं आलेली सर्व संत मंडळी, मला वाटतं यातली अर्धी तर आम्ही गुरु भावंड जाऊ की एकाच मार्गात एकाच वेळेला शिकलेलो आहे, संवत्सरला अर्ध्यापेक्षा अधिक. देहू म्हटलं तर मी मागे भागवत कथा करायला देहूला गेलो होतो. मला खूप अभिमान आहे त्याचा तिथे की देहूमध्ये भागवत कथा व्हावी. आणि देहूला मोठ्या प्रमाणात भागवत कथा झाली. ती मला असं वाटत नव्हतं की तिथे एवढा समाज त्या कथेला येईल म्हणून. परंतु मला वाटतं देहूची ती कथा यशस्वी, देहूची बाबा आहेत. बाकी सर्व संत मंडळी, आता काय नाव, थोडंसं बुद्धी हलकी आहे माझी थोडीशी, त्याच्यामुळे सर्वांची नाव मला येणार नाही. परंतु सर्वांना अगदी वंदन करतो. माझी गुरुभावंड आहेत सर्व, माझ्या कुळातली महंतही आहेत इथे, माझी ज्येष्ठ गुरुजनी आहेत तपस्वी.